मित्रांनो, महाविकास आघाडीमध्ये बिघाडी व्हायला सुरुवात झाली आहे का, असा प्रश्नचिन्ह आता उपस्थित राहू शकतो. कारण सांगलीचे लोकसभा निवडणुकीचे शिवसेनेकडून अधिकृत जे उमेदवार होते, चंद्रहार पाटील यांनी मोठं स्टेटमेंट दिलेलं आहे. ते म्हणाले की ज्याप्रमाणे शिवसेनेचा फायदा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला झाला, त्याप्रमाणे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा फायदा शिवसेनेला झाला नाही. उलट शिवसेनेच्या जागा घटलेल्या आहेत आणि मागच्या वेळेला एक जागा असणाऱ्या काँग्रेसला तब्बल यावेळेला 13 आणि एक अपक्ष धरला तर 14 जागा मिळालेल्या आहेत. आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसला सुद्धा त्याचा फायदा झालेला आहे. त्यांच्या सुद्धा 8 जागा निवडून आलेल्या आहेत. पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा आम्हाला काहीच फायदा झाला नाही, सांगलीमध्ये गद्दारी झाली असं त्यांचं म्हणणं आहे. आता ते कितपत खरं आहे कितपत खोटं आहे हे नंतरनं ठरवलं जाईल. पण ते असंही म्हणाले की यावेळेला गद्दारी होणार नाही असा शब्द मिळाल्यावरच उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी महाविकास आघाडीला जॉईन केलेला आहे.